अबोली या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता सुमती सांगत असते, अबोली तुला माहिती आहे का खरा रावण कोण आहे ते? अबोली म्हणते, खरा रावण कोण आहे ते माहीत नाहीये, पण या खऱ्या रावणाचा आज वध होणार हे मात्र माहिती आहे. त्यावरती सुमती म्हणते, खरा रावण आहे मी, असं म्हणत ती अबोलीकडे रागारागात पाहते आणि आता अबोलीच्या व्हीलचेअरला एक जोरदार धक्का देते आणि अबोलीला खाली पाडते. आता मात्र अबोली सावध होते आणि सावध झालेली अबोली ताडकन उठून उभी राहते. व्हीलचेअर खाली पडलेली असते पण अबोली मात्र उभी राहते. अबोलीला उभी राहिलेली पाहून सुमतीला खूप मोठा धक्का बसतो आणि हिला उभं राहता येतंय, ही आपल्यापासून हे लपवत होती असा विचार करत सुमती तिच्या अंगावरती धावून येते. खाली मात्र इकडे देवी आईचा जल्लोष चालू असतो. सगळेजण विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले असतात, त्यामुळे वरून कोणताही आवाज खाली येत नसतो. सुमती सांगत असते, अबोली तुझा आज शेवट आलेला आहे. असं म्हणताच अबोली म्हणते, शेवट माझा नाही, शेवट आज रावणाचा होणार आहे. मग तो रावण कुणीही असू दे, कार्तिकी. असं म्हणत अबोली आता सुमतीला कार्तिकी म्हणून आवाज देते आणि म्हणते, आज मला सत्य कळलंच पाहिजे. का कार्तिकी, का तू असं वागत आहेस? कार्तिकीचा आणि अंकुश सरांचा आणि माझा काय संबंध आहे? आज सगळ्या सत्याचा मला उलगडा झालाच पाहिजे. कार्तिकी तू असं का वागत आहेस? कार्तिकी आणि अंकुश सरांची काय दुश्मनी आहे? असं म्हणत अबोलीने सुमतीला ऑलरेडी ओळखलेलं असतं. सुमती म्हणते, तुला संबंध कळायच्या आधी तू संपणार आहेस. आणि सुमती अबोलीला मारण्यासाठी हात पुढे करते. अबोली मात्र सुमतीचा हात वरचेवर पकडते आणि सुमतीच्या डोक्याचं वीक काढते. वीक काढल्यावर ती पहिल्यांदा अबोलीला समजतं की सुमती ही एक बाई नसून तो पुरुष आहे आणि बाईचा वेश घेऊन आपल्या घरामध्ये राहण्याचं नाटक करत आहे. अबोली दचकते. काय हा प्रकार चाललाय? अबोलीला काहीच कळायच्या आत आता मात्र सुमती अबोलीला मारण्यासाठी समोर येते. तोपर्यंत सगळे चाळकरी वरती बघायला लागलेले असतात. समोरचा धक्कादायक प्रकार बघत सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सुमती अबोलीला मारण्यासाठी प्रयत्न करत असते. अबोलीला खाली पाडते. राघू आता वहिनी वहिनी असं म्हणत असताना सुमती आता कोयता बाहेर काढते. मग अबोली, क्रिश क्रिश लवकर वरती ये असं म्हणत क्रिशला बोलवायला लागते. तोपर्यंत आता क्रिश वरती येणार या भीतीने सुमती ताबडतोब तिथून पळून जाण्याचा विचार करते आणि अबोली तिचा पाय पकडून ठेवते. अबोलीने पकडलेला पाय सोडवत सुमती टेरेसवरून उडी मारते. उडी मारत ती सगळ्या लोकांच्या समोर खाली येते. खाली आल्यावरती तिला क्रिश पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण सुमती सगळ्यांना कोयत्याचा धार दाखवून आता तिकडून पळून जायचा प्रयत्न करत असते. सगळ्यांच्या समोर कोयता घेऊन उभं राहून सुमती आता सगळ्यांनाच धाक दाखवून तिकडून पळून जाण्यात यशस्वी सुद्धा होते. आता सुमती त्यावेळेला पळून जाण्यामध्ये यशस्वी जरी झाली असली तरी सुमतीबद्दलची खूप सारी माहिती आता अबोली आणि क्रिश यांच्यासमोर आलेली असते. मग अबोलीला पकडण्यासाठी क्रिश आणि राघू वरती येतात आणि क्रिश म्हणतो, अबोली अबोली अगं तू स्वतःच्या पायावरती उभी राहिलीस, कळतंय का तुला किती मोठा चमत्कार झालाय ते? पण ॲक्च्युली अबोलीला हे आधीच जाणवलेलं असतं की ती स्वतःच्या पायावरती उभी राहते, पण तिने हे सगळ्यांच्या समोर आणलेलं नसतं. सगळ्यांच्या समोर ती फक्त व्हीलचेअरवरती बसण्याचं नाटक करत असते आणि यामागे सुद्धा खूप मोठी घटना कारणीभूत असते. अबोली काका म्हणतात, अबोली अगं काय, तुला कधी कळलं तू पायावरती उभी राहू शकतेस? अबोली म्हणते, काका सगळं सांगते, या सगळ्यामागे खूप मोठी घटना आहे. पण ना या सुमतीचा वेश आपल्याला कळलेला आहे. काका म्हणतात, ही बाई आपल्याच घरात राहून आपल्यालाच फसवत होती आणि आपल्याला माहीत सुद्धा होतं. अबोली आपण हिच्या गोडगोड बोलण्याला भुललो. याच्यावरती अबोली म्हणते, काका ती नाही तो, ही व्यक्ती ती नाही आहे तर तो आहे. याच्यावरती क्रिश म्हणतो, हो आणि हीच व्यक्ती हे सगळं करत होती. तुला कधी कळलं अबोली? राघू म्हणते, वहिनी तुझ्या हाताला लागले, पहिले आपण खाली जाऊन मलमपट्टी करूया का? मग सगळेजण अबोलीला घेऊन खाली येतात. अबोलीला घेऊन खाली आल्यावरती तिची मलमपट्टी चालू असते. इकडे अंकुशने स्वतःला सोडवलेलं असतं. अंकुशने स्वतःला सोडवत तिकडून आता पळून जाण्याचा विचार करत असताना त्याच्या मनातला एक आतला आवाज सांगतो, अंकुश कुठे चाललास? अबोलीने तुझ्यासाठी जीवाचं रान केलं असेल, मग तिला मारणारी ती व्यक्ती कोण आहे या सत्याचा तुला शोध नको का घ्यायला? त्या व्यक्तीला असंच सोडू नकोस. त्या व्यक्तीचं सत्य काय आहे, ती हे सगळं का करते हे जाणून तू घे आणि तरच तू अबोलीला वाचवू शकतोस, शिंदे कुटुंबाला वाचवू शकतोस. मग मात्र अंकुश तिकडेच थांबतो आणि त्या व्यक्तीचं, अज्ञात व्यक्तीचं काय सत्य आहे हे शोधून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. त्याच ठिकाणी आजूबाजूला फिरत असताना अंकुशला
काही बरेचसे ड्रेसेस, ज्याच्यामुळे तो एक नाटककार आहे हे सत्य समोर येतं. आता अंकुश विचार करतो, कदाचित हा एक कलाकार आहे आणि तो वेगवेगळ्या नाटकामध्ये काम करत आहे, पण याचं माझ्याशी काय वैर? कोण आहे ही कार्तिकी? कोण आहे हा माणूस? का मला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय? नक्की काय सत्य आहे हे आता अंकुश इकडे तिकडे पाहत असताना आरशावरती कार्तिकी लिहिलेलं दिसतं. अंकुश ते पाहतो आणि काय आहे हे कार्तिकी नावाचं मी कार्तिकीला याच्या आधी कधी भेटलो असेल तर मला का आठवत नाहीये? कार्तिकीला काय झालंय? कोण आहे कार्तिकी? कुठे आहे कार्तिकी? आणि कार्तिकीसाठी हा का बरं माझ्या जीवाशी खेळतोय? 1 ना 100 प्रश्न अंकुशच्या मनात पडलेले असतात, उत्तरं काही मिळत नसतात. त्यामुळे अंकुश तिथेच थांबून त्या प्रश्नाची उत्तरं घेण्याचा खूप मोठा निर्णय घेतो. तिथला एखादा बॉक्स काढतो, त्याच्यामधल्या वस्तू बघतो. खूप साऱ्या वस्तूमधून अंकुशला एक एक गोष्टींचा उलगडा होत असतो. इकडे अबोली आजीच्या पाया पडते. आजी म्हणते, अबोली, तुझ्या पायावरती तू चालायला लागलीस, खरंच खूप आनंद झाला. काका म्हणतात, आज जर तुझी सासू असते ना तर तुला डोक्यावरती घेऊन नाचली असती अबोली. आज तिला खूप आनंद झाला असता वहिनीला. याच्यावरती अबोलीला राघू मिठी मारते आणि वहिनी, कधीपासून तुला कधीच हे समजलं होतं का? तुला आधीच हे समजलं होतं का की तुला चालता येते म्हणून? अबोली म्हणते, मी सगळं सांगते. आजी म्हणते, बाळा, काहीही असू दे, तू चालायला लागलीस ना याच्यातच मला समाधान. अशीच सुखी राहा, असं म्हणत आजी तिची आरती करते. क्रिशला मात्र उत्सुकता गप्प बसू देत नसते. क्रिश म्हणतो, अबोली बोल ना, कधी हे तुला सगळं कळलं? अबोली म्हणते, क्रिश, अरे ज्या वेळेला त्या बाईने मला बांधलं होतं बघ, आपण गाडीमध्ये सर्च करत असताना, तेव्हा समोरून ट्रक आला आणि माझ्या पायामध्ये शक्ती आली. मी त्याच वेळेला उठण्याचा प्रयत्न करत होते, पण मी उठू शकत होते, पण तितक्यात तिथे सुमती आली आणि सुमतीने मला बाजूला घेतलं. म्हणजे सुमतीच्या या हुबेहूब वेशाला मी सुद्धा भुलले आणि तिच्यावरती विश्वास ठेवला, तिला घरात ठेवलं. पण त्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ही सुमती खोटारडी आहे. याच्यावरती क्रिश म्हणतो, तुला हे कधी कळलं? अबोली सांगते, मला अंकुश सरांनी हे सांगितलं. याच्यावरती क्रिशला धक्काच बसतो. क्रिश म्हणतो, अंकुश सर? तुला अंकुश सर कधी भेटले होते? अबोली सांगते, अंकुश सर मला न भेटताच हे सगळं सांगत होते. त्या दिवशी सुमतीच्या साडीला लागलेलं लेबल, या लेबलवरून मला सगळं सत्य समजलं क्रिश. असं म्हणत सगळी सत्य घटना आता अबोली सांगायला लागते आणि म्हणते, राघू, त्या दिवशी बघ त्यांच्या साडीला अडकलेलं लेबल तू मला काढून दिलंस. तेच लेबल, हे बघ हे लेबल, या लेबलवरती जे चिन्ह आहे ना, ते लेबलचं चिन्ह मला सरांनी समजावून सांगितलं होतं. क्रिश म्हणतो, कसलं चिन्ह आहे हे? मग अबोली सगळी घटना सांगते आणि अंकुशने तिला काय समजावून सांगितलं होतं हे सुद्धा सांगते. भूतकाळामधली घटना आता अबोलीला या सगळ्यामध्ये मदत करणार असते. अबोली सांगते की मी एके दिवशी सरांच्या पॅन्टमधून एक चित्र काढलं आणि त्यांना म्हटलं, हा कसला मेसेज आहे? तेव्हा सरांनी मला आता त्या कोड मेसेजचं सगळं समजावून सांगितलं. त्या कोड मेसेजमध्ये काय काय आहे हे सगळं सरांनी मला समजावून सांगितलं आणि त्याच्यामध्येच हे जे चिन्ह आहे ना, याच्यामध्ये खोटारडा, फ्रॉड या सगळ्याची उपधोरी आहेत हे सगळं समजलं. त्यामुळे मला कळलं की अंकुश सरांनीच हे चिन्ह पाठवलंय आणि माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय की सुमती खोटारडी आहे. असं म्हणत अबोली घडलेली सगळ्यांच्या समोर जशीच्या तशी मांडते आणि सांगते, या सगळ्यामुळे मला सत्य समजलं. आता मात्र अबोलीला कळलेली घटना ही अशा पद्धतीची आहे हे क्रिशला समजल्यावरती ते अंकुशच सर आहेत, त्यांनी हा मेसेज पाठवलाय हे पण क्लिअर होतं. अबोली म्हणते, पण आता आपल्याला एक कळलेलं आहे की ही कार्तिकी नाही. मग कार्तिकीशी ह्या माणसाचा काय संबंध आहे हे सत्य आपल्याला शोधायला पाहिजे. क्रिश म्हणतो, हो, आणि लवकरात लवकर अंकुश सरांना सोडवायला. तोपर्यंत विजया हे सगळं बघते आणि म्हणते, काय ग नीता, ही कशी काय उभी राहिली? नीता म्हणते, काय माहिती ही कशी काय उभी राहिली ते. दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. अबोली म्हणते, आत्ता आपल्याला थांबून चालणार नाही, खूप मोठा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि आता या निर्णयासाठी आपण पोलिसांची मदत घ्यायची आहे. अबोली अंकुशला सोडवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचं ठरवते. क्रिश पण तिची साथ देत असतो. विजया म्हणते, ही अबोलीला म्हणजे आधीपासूनच चालता येत होतं आणि ही आपल्यासमोर नाटक करत होती का? काहीच कळत नाही, ही अबोली काहीही करू शकते. तोपर्यंत इकडे आता स्केच आर्टिस्टकडून स्केच बनवून घेण्याचं काम सुरू असतं, कारण अबोलीने त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलेला असतो आणि त्यामुळे अबोली आता स्केच बनवून घेत असते. स्केच बनवून झाल्यावरती मात्र आता क्रिश सांगतो, हे स्केच आपण सगळीकडे पाठवूया आणि याचमधून आपण शोध घेऊया की ती व्यक्ती कोण आहे ते. तोपर्यंत इकडे अंकुशला आता सांगत असतात
तो अज्ञात व्यक्ती की हे बघ आता वेश बदलण्याची वेळ आली आणि हा अज्ञात व्यक्ती वेश बदलून स्पेशल फोर्स ऑफिसर म्हणून अंकुशच्याच पोलीस स्टेशनला जातो आणि या स्पेशल फोर्स ऑफिसरकडे अंकुशची केस सोपवलेली असते. अबोली सांगते, ऑफिसर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि डिटेल सगळी माहिती अबोली त्यांना सांगते. पण ही व्यक्ती तीच आहे हे अबोली ओळखू शकेल का की हा अज्ञात व्यक्ती पुन्हा अबोलीला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत पुन्हा एकदा अबोलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आणि तो यशस्वी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.